कोल्हापूर जिल्ह्यातील एक लहानसं डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव देऊळवाडी. पण ही कथा गावाची नाही, ही कथा आहे अनिकेतची. अनिकेत पुण्यात IT कंपनीत काम करत होता. शांत, विचार करणारा, पण थोडासा अंतर्मुख. एक दिवस अचानक त्याला त्याच्या काकांचा फोन आला. अनिकेत, तू एकदा गावाकडे येऊन जा. काका गंभीर आवाजात म्हणाले. का, सगळं ठीक आहे ना? अनिकेतने विचारलं. काका काही क्षण शांत राहिले. तुझ्या वडिलांचं जुनं घर आहे, ते विकायचं ठरवलंय, पण तू आधी येऊन बघ. अनिकेत थोडा गोंधळला. तो गाव सोडून 15 वर्षापूर्वी शहरात गेला होता. त्या घराशी त्याच्या आठवणी होत्या, पण त्या सुखद नव्हत्या. ठीक आहे काका, मी येतो, त्याने उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत बसने कोल्हापूरपर्यंत आला. तिथून पुढे एक जीर्ण, खळखळणारी ST बस त्याला देऊळवाडीपर्यंत घेऊन जाणार होती. बस जवळजवळ रिकामीच होती. फक्त एक म्हातारा माणूस त्याच्याकडे बघत बसला होता. कुठं चाललास? म्हाताऱ्याने विचारलं. देऊळवाडी. म्हाताऱ्याचा चेहरा अचानक बदलला. कुठल्या घरात? त्याने पुन्हा विचारलं. जोशींचं जुनं घर, अनिकेत म्हणाला. म्हातारा काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला. रात्री तिथे राहू नकोस का? अनिकेतने हसत विचारलं. कारण ते घर रिकामं नाही, त्या घरात काहीतरी आहे. बस थांबली. अनिकेत खाली उतरला. त्याने मागे वळून पाहिलं तर तो म्हातारा गायब झाला होता. गावात एक विचित्र शांतता होती. ना मुलांचा आवाज, ना गप्पा, फक्त वाऱ्याने हलणारी झाडं. काका त्याला भेटायला आले. चल घर दाखवतो, काका म्हणाले. दोघे जुन्या वाड्याकडे चालू लागले. घर समोर आलं. मोठं पण पळझळ झालेलं. दारावर गंजलेली कडी, खिडक्या तुटलेल्या. हे घर इतकं खराब कधी झालं? अनिकेतने विचारलं. काका उत्तर देण्याऐवजी थोडं थांबले. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुणी इथे राहिलंच नाही. अनिकेत थोडा अस्वस्थ झाला. मी आज जाऊ का? त्याने विचारलं. जा, पण लवकर बाहेर ये, काका म्हणाले. अनिकेतने दार उघडलं. कर्कश आवाज झाला. आत अंधार, धूळ, जुने फर्निचर. तो हळूहळू आत गेला. त्याच्या पावलांचा आवाज घरभर घुमत होता. अचानक त्याला असं वाटलं कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे. तो थांबला. कोण आहे? त्याने आवाज दिला. उत्तर आलं नाही. तो पुढे गेला. भिंतीवर एक फोटो होता त्याच्या कुटुंबाचा, आई वडील आणि तो. पण त्या फोटोमध्ये त्याच्या मागे अजून एक सावली होती जी त्याला आठवत नव्हती. हे आधी नव्हतं, तो पुटपुटला. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून काहीतरी जोरात पडलं. अनिकेत घाबरला, पण उत्सुकता जास्त होती. तो जिन्याकडे गेला. जिन्याच्या वर पूर्ण अंधार. तो मोबाईलचा फ्लॅश चालू करतो. पहिलं पाऊल, दुसरं पाऊल. तेवढ्यात त्याच्या मागून आवाज आला. वर जाऊ नकोस. तो थिजला. हळूहळू मागे वळला. कोणीच नाही. तो पुन्हा वर पाहतो आणि जिन्याच्या टोकावर एक माणूस उभा होता. पाठीकडून दिसत होता, पूर्ण स्थिर. कोण आहे? अनिकेतने विचारलं. तो माणूस हळूहळू वळू लागला, पण त्याचा चेहरा दिसण्याआधीच मोबाईलचा फ्लॅश बंद झाला. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात त्याला एक आवाज ऐकू आला. तू परत आलास अनिकेत? अनिकेत काही क्षण तसाच थिजून उभा राहिला. मोबाईलचा फ्लॅश अचानक पुन्हा चालू झाला, पण जिन्याच्या वर कोणीच नव्हतं. हा सगळा माझा भ्रम आहे, अनिकेत स्वतःला समजावत म्हणाला. तो पटकन खाली उतरला आणि बाहेर आला. दाराबाहेर काका उभे होते. इतका वेळ का लागला? काकाने विचारलं. अनिकेतचा आवाज अजूनही थरथरत होता. काका, वर कोणीतरी होतं. काका काही क्षण शांत राहिले. कोण? त्यांनी गंभीरपणे विचारलं. माहीत नाही, पण त्याने माझं नाव घेतलं, अनिकेत म्हणाला. काकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. चल निघूया आधी, काका घाईत म्हणाले. दोघं गावातल्या काकांच्या घराकडे आले. घरात काकू आणि त्यांची मुलगी सोनाली होती. सोनालीने अनिकेतला पाहून हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातही भीती होती. रात्री जेवताना सगळं शांत होतं.
शेवटी अनिकेतनेच विचारलं, काका खरं काय चाललंय इथे? काका खोल श्वास घेतात. हे सगळं तुझ्या वडिलांपासून सुरू झालं, ते हळू आवाजात म्हणाले. माझ्या वडिलांपासून? अनिकेत चकित झाला. हो, ते गावातले पुजारी होते, पण एक दिवस त्यांनी काहीतरी चुकीचं केलं. काय चुकीचं केलं काका? त्यांनी देवळातली एक बंद खोली उघडली. सोनाली घाबरून म्हणाली, बाबा ते सांगू नका. का? अनिकेतने विचारलं. त्यावर काका पुढे म्हणाले, त्या खोलीत काहीतरी बंदिस्त केलं होतं, कोणीतरी किंवा काहीतरी. अनिकेत गोंधळला. म्हणजे? तुझ्या वडिलांनी ती खोली उघडली आणि त्यानंतर गावात विचित्र घटना सुरू झाल्या. कशा घटना? सोनाली हळू आवाजात म्हणाली, रात्री लोकांना काहीतरी आवाज ऐकू यायचे, कोणीतरी नावाने हाक मारायचं. काका पुढे म्हणाले, आणि ज्यांनी त्या आवाजाला प्रतिसाद दिला ते दुसऱ्या दिवशी मृत सापडायचे. अनिकेतचा श्वास अडकला. कुठे? घराच्या मागे, त्या जुन्या वाड्यात. माझ्या घरात? हो, काका म्हणाले. पण माझे वडील? अनिकेतने घाईत विचारलं. काका डोळे खाली घालून म्हणाले, ते एक दिवस अचानक गायब झाले आणि 3 दिवसांनी काय काका? ते त्याच घराच्या वरच्या मजल्यावर सापडले, मृत. आणि त्या घरात तुला दिसलेला माणूस तुझे बाबाच होते. अनिकेत घाबरला. घरात शांतता पसरली. त्या रात्री अनिकेत झोपायला गेला, पण झोप काही लागत नव्हती. बाहेर वारा जोरात वाहत होता, खिडकी हलत होती. अचानक खिडकीवर कोणीतरी टकटक करत होतं. अनिकेत उठला, हळूच खिडकीजवळ गेला. कोण आहे? बाहेर पूर्ण अंधार. तो खिडकी उघडतो, कोणीच नाही. तो परत वळला आणि खिडकीच्या काचेत त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण ते प्रतिबिंब हसत होतं. अनिकेत थिजला. तो हळूच मागे सरकला. प्रतिबिंब अजूनही हसत होतं आणि अचानक ते बोललं, तू मला सोडलास अनिकेत. अनिकेत घाबरून मागे पडला. तेवढ्यात खिडकी बाहेरून जोरात बंद झाली आणि घरात एकच आवाज घुमला, तो परत आला आहे. सगळे जागे झाले. काका धावत आले. काय झालं? त्यांनी विचारलं. अनिकेत थरथरत म्हणाला, ते माझ्याशी बोलत होतं. काका घाबरले. आता वेळ आली आहे. कशाची वेळ काका? तुला उद्या त्या देवळात जावं लागेल. का? काका त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाले, कारण ते जे बाहेर आलंय ते तुला परत घेण्यासाठी आलंय. रात्र कशीबशी संपली, पण अनिकेतच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती. संपूर्ण रात्र त्याला खिडकीतलं ते हसणारं प्रतिबिंब आठवत होतं. सकाळ झाली. गावावर एक विचित्र शांतता पसरली होती. ना कोंबड्याचा आरव, ना लोकांची वर्दळ. काका तयार होते. चल देवळात जाऊया, त्याने ठाम आवाजात सांगितलं. अनिकेत, काका आणि सोनाली तिघही गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या देवळाकडे निघाले. रस्ता मातीचा, दोन्ही बाजूला दाट झाडं. जसं जसं ते पुढे जात होतं तसतसं वातावरण जड होत होतं. लोक इथे येत नाही का? अनिकेतने विचारलं. सोनाली हळू आवाजात म्हणाली, संध्याकाळनंतर तर कोणीही नाही. देऊळ समोर आलं. जुनं दगडी बांधकाम, तडे गेलेली भिंती, दारावर गंजलेली घंटा. काकांनी दार उघडलं. कर्कश आवाज झाला. आत पूर्ण अंधार. ते आत गेले. देवळात धूळ, कोळ्याची जाळी, मूर्तीसमोर दिवा झाकलेला. अनिकेतने आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याच्या अंगावर काटा आला. देवळाच्या मागच्या बाजूला एक लोखंडी दरवाजा होता, ज्यावर मोठं कुलूप लावलेलं होतं. हीच ती खोली, काका हळू आवाजात म्हणाले. अनिकेत त्या दरवाजाकडे बघत राहिला. त्याच्या डोक्यात अचानक विचित्र आठवणी चमकल्या. लहानपणी तो इथे आला होता. कोणीतरी त्याचा हात धरून त्याला इथं आणलं होतं. काका, मी इथे कधी आलोय का? अनिकेतने विचारलं. काका थोडे दचकले. हो, एकदा. कधी? काका उत्तर देणार इतका त्या बंद दरवाजाच्या आतून आवाज आला. सोनाली घाबरून मागे सरकली. कोण आहे आत? अनिकेतचा श्वास वाढला. पुन्हा टकटक झाली. दार उघड. आतून हळू आवाज आला. अनिकेत घोटला. तो आवाज काल रात्री ऐकलेल्या आवाजासारखाच होता. उघड मला,
आवाज पुन्हा आला. काका ओरडले. कोणीही दरवाजा उघडायचा नाही. पण अनिकेतच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर होत होतं. जणू कुणीतरी त्याला नियंत्रित करत होतं. तो हळूहळू पुढे गेला. अनिकेत थांब, सोनाली ओरडली, पण तो ऐकत नव्हता. त्याने हात पुढे केला आणि कुलूपाला स्पर्श केला. अचानक त्याच्या डोक्यात जोरात आवाज घुमला. तूच मला बंद केलं होतंस. अनिकेत मागे फेकला गेला. काय झालं? काका धावत आले. अनिकेत धाबा टाकत म्हणाला, तो म्हणतोय की मी त्याला बंद केलं होतं. काका आणि सोनाली एकमेकांकडे बघतात. काका हळू आवाजात म्हणाले, मग ते खरं आहे? काय खरं? त्या दिवशी तुझ्या वडिलांनी एक विधी केला होता, त्या शक्तीला बंद करण्याचा, आणि त्या विधीत तू पण होतास. अनिकेत स्तब्ध झाला. पण मी लहान होतो. तो म्हणाला, हो, आणि म्हणूनच ती शक्ती तुझ्याशी जोडली गेली. काका म्हणाले. अचानक त्या दरवाजाच्या आतून जोरात धडका बसू लागल्या. सोनाली रडू लागली. बाबा, ते बाहेर येणार. आणि मग दरवाजाच्या फटीतून काळा धूर बाहेर येऊ लागला. तो धूर हळूहळू आकार घेत होता. अनिकेतने डोळे मोठे केले. त्या धुरात त्याला एक चेहरा दिसला. तो चेहरा त्याच्यासारखाच होता. तू मला विसरलास? तो आवाज पुन्हा आला. पण मी तुला नाही विसरलो. अचानक देवळातील दिवा स्वतःच पेटला आणि त्या प्रकाशात तो काळा चेहरा पूर्ण स्पष्ट झाला. तो अनिकेतच होता, पण डोळे पूर्ण काळे आणि चेहऱ्यावर भयानक हसू. देवळात तो काळा धूर आकार घेत उभा होता आणि त्यातला चेहरा अनिकेतचाच, पण तो अनिकेत नव्हता. तू मला बंद केलं आणि स्वतः मात्र जगत राहिलास. तो काळा अनिकेत हसत म्हणाला. हा कोण आहे? सोनाली घाबरून काकांच्या मागे लपली. काका थरथरत म्हणाले, हा तुझाच एक भाग आहे अनिकेत. काय? अनिकेतचा मेंदू सुन्न झाला. काका पुढे बोलू लागले. त्या दिवशी तुझ्या वडिलांनी त्या शक्तीला पुन्हा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ती शक्ती साधी नव्हती. मग? अनिकेत ओरडला. ती शक्ती त्यांनी तुझ्यात बंद केली, पण पूर्ण नाही. देवळात एकदम थंड वारा सुटला. त्यांनी माझा अर्धा भाग या मुलात आणि अर्धा भाग इथे बंद केला. काळा अनिकेत हसत म्हणाला. म्हणजे तू मीच आहेस? अनिकेत म्हणाला. हो, पण तू फक्त चांगला भाग आहेस. मी आहे तुझा राग, तुझी भीती, तुझा अंधार. अचानक तो दूर वेगाने पुढे आला. काका जोरात ओरडले. अनिकेत मागे हो, पण उशीर झाला होता. तो काळा आकार अनिकेतच्या अगदी समोर थांबला आणि त्यांच्या डोळ्यात पाहू लागला. अनिकेतला अचानक आठवणी येऊ लागल्या. लहानपणीचा तो दिवस. वडील त्याचा हात धरून देवळात आणतात. त्या खोलीत काळा धूर फिरतो आणि वडील म्हणतात, हे तुला सहन करावं लागेल, नाहीतर सगळं गाव संपेल. नको नको बाबा. लहान अनिकेत रडत होता आणि मग तो धूर त्याच्या शरीरात शिरतो. अनिकेत जोरात ओरडत वास्तव्यात परत आला. मला सगळं आठवतंय, तो धापा टाकत म्हणाला. काका डोळे बंद करून म्हणाले, हो, आणि आता ते पूर्ण व्हायचं आहे. काय पूर्ण? तो तुझ्यात परत येईल किंवा तू त्यात जाशील. सोनाली रडत म्हणाली. म्हणजे अनिकेत मरू शकतो? काका काही बोलले नाहीत. अचानक देवळाबाहेर जोरात वारा सुटला. गावाकडून लोकांचे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. तो बाहेर पसरतोय, काका घाबरून म्हणाले. काळा अनिकेत हसत म्हणाला, मी फक्त याची वाट बघत होतो. हा परत येईल आणि मी मोकळा होईन. अनिकेतनं मूठ घट्ट केली. मी तुला परत माझ्यात येऊ देणार नाही, तो जोरात म्हणाला. त्यावर काळा अनिकेत हसत म्हणाला, तुला वाटतंय तू मला थांबू शकतोस? तू म्हणजे मीच आहेस आणि तू स्वतःपासून पळू शकत नाहीस. अचानक तो धूर वेगात फिरू लागला आणि देवळातल्या सगळ्या वस्तू हवेत उडू लागल्या. सोनाली ओरडली, बाबा. काका मंत्र म्हणू लागले, पण तो काळा आवाज जोरात घुमला. हे मंत्र आता मला थांबू शकत नाहीत. अचानक तो धूर थेट अनिकेतकडे झेपावला. अनिकेत डोळे बंद करून उभा होता. क्षणभर सगळं शांत झालं आणि मग अनिकेतने डोळे उघडले. त्याचे डोळे अर्धे काळे झाले होते. अनिकेत, सोनाली घाबरून म्हणाली. तो हळूच तिच्याकडे वळला आणि एक विचित्र अर्धवट हसू केलं. काका मागे सरकले. हे वाईट झालं. अनिकेतच्या आवाजात दोन आवाज मिसळले होते.
आता मी पूर्ण होणार. देवळात सगळं थरथरत होतं. अनिकेत उभा होता, पण तो आता पूर्णपणे तो राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यात दोन वेगवेगळे भाव होते, एक घाबरलेला आणि एक भयानक हसणारा. अनिकेत स्वतःला सावर. काका ओरडले. अनिकेतने हळूच त्यांच्याकडे पाहिलं. मी प्रयत्न करतोय, त्याचा एक आवाज आला. आणि लगेच, पण मी आता त्याला थांबवणार नाही. दुसरा काळा आवाज हसत म्हणाला. सोनाली रडत पुढे म्हणाली, अनिकेत, कृपया तू असं करू शकत नाहीस. अनिकेत तिच्याकडे पाहतो. काही क्षणांसाठी त्याच्या डोळ्यातला चांगला भाग वर येतो. सोनाली, पळून जा, तू कुजबुजला. कोणीही पळणार नाही. त्याचा काळा भाग जोरात ओरडला. अचानक देवळाचे दरवाजे स्वतःच बंद झाले. काका समजून गेले. आता एकच मार्ग आहे. काय? सोनाली घाबरून म्हणाली. काका म्हणाले, जसं तुझ्या वडिलांनी केलं तसं तुला करावं लागेल अनिकेत. म्हणजे तुला स्वतःला बंद करावं लागेल कायमचं, काका शांतपणे म्हणाले. सोनाली जोरात ओरडली, नाही, हा उपाय नाही. अनिकेत शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक स्मित आलं. म्हणजे मी वाचणार नाही, तो विचारतो. काका डोळे पुसत म्हणाले, तू गाव वाचवशील. क्षणभर सगळं शांत झालं. अचानक अनिकेतच्या आतला काळा भाग जोरात ओरडला, मी तुला असं करू देणार नाही. त्याचं शरीर थरथरू लागलं. तो स्वतःशीच झुंज देत होता. लवकर दरवाजा उघड, काका ओरडले. सोनाली धावत गेली आणि त्या बंद खोलीचं कुलूप तोडलं. दरवाजा उघडला. आत पुन्हा तोच काळा धूर फिरत होता. अनिकेत हळूहळू त्या खोलीकडे चालू लागला. थांब, काळा आवाज त्याच्या आतून ओरडत होता. हे संपवायलाच हवं, अनिकेत ठामपणे म्हणाला. तो खोलीच्या आत गेला. काका बाहेरून मंत्र म्हणत होते. सोनाली रडत होती. अनिकेत, परत ये. अनिकेत मागे वळून शेवटचा पाहतो. सॉरी, तो हळूच म्हणाला आणि मग तो स्वतःला त्या काळ्या धुरात सोडून देतो. अचानक दरवाजा जोरात बंद झाला. तेवढ्यात सगळं शांत झालं. काही क्षण, काही मिनिटं, मग सगळं पुन्हा सामान्य. वारा थांबला. आवाज बंद झाले. काका आणि सोनाली शांत उभे होते. संपलं का? सोनालीने हळू आवाजात विचारलं. काका काही बोलले नाहीत. तेवढ्यात आतून एक हलका आवाज आला. दोघेही गोठले. आवाज पुन्हा आला. उघडा. सोनाली मागे सरकली. हे अनिकेत नाही. आवाज आता स्पष्ट झाला. मी अनिकेत आहे, मला बाहेर काढा. काका डोळे घट्ट बंद करून उभे राहिले. हा आवाज त्याचा नाही, ते म्हणाले. तो संपला आहे. पण आवाज रडत होता. काका, मला वाचवा. सोनाली रडू लागली. बाबा, तो खरा असेल तर? काका शांतपणे म्हणाले. आता सत्य आणि खोटं यात फरक ओळखणं शक्य नाही. आवाज हळूहळू बदलू लागला. तोच आवाज हसण्यात बदलला. तुम्ही पुन्हा तीच चूक करत आहात. तेवढ्याच्या भिंतीवर सावल्या हलू लागल्या आणि मग त्या बंद दरवाजाच्या फटीतून पुन्हा काळा धूर बाहेर यायला लागला. तेवढ्यात पुन्हा तोच आवाज घुमत होता. काका, मला बाहेर काढा. आतून अनिकेतचा आवाज येत होता. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाबा, हा अनिकेतच आहे, मला त्याचा आवाज ओळखू येतो, ती थरथरत म्हणाली. काका शांत उभे होते, पण यावेळी त्यांचा चेहरा कठोर होता. नाही सोनाली, आवाज ओळखून चालणार नाही, ते हळू पण ठामपणे म्हणाले. आतून आवाज पुन्हा आला. काका, तुम्ही मला लहानपणी शिकवलं होतं, भीतीला कधी पळून जाऊ नये, आठवतंय? काकांच्या डोळ्यात एक क्षण हालचाल झाली. बाबा, हे खरं आहे. सोनाली कुजबुजली. काका हळूच डोळे बंद करतात आणि मग म्हणतात, हो, पण ही शक्ती फक्त आवाज नाही, ही मनात शिरते, आठवणी वापरते आणि आपल्यालाच आपल्या विरोधात उभे करते. क्षणभर शांतता, मग आतून हसू ऐकू आलं, हळूहळू वाढत जाणारं भयानक. तुम्ही अजूनही समजले नाही. दरवाजाच्या फटीतून काळसर धूर बाहेर येऊ लागला. मी त्याच्यासारखा बोलत नाही, मी तोच आहे. सोनाली मागे सरकली. बाबा, काहीतरी करा, ती रडत म्हणाली. काका अचानक पुढे आले. अनिकेत, त्यांनी जोरात आवाज दिला. जर तू खरंच असेल तर एकच उत्तर दे. आज शांतता पसरली. त्या दिवशी तुझ्या वडिलांनी तुला काय सांगितलं होतं? काही सेकंद काहीच आवाज आला नाही. मग हळूच आवाज आला.
त्यांनी सांगितलं होतं, हे सहन कर, नाहीतर गाव संपेल. सोनालीच्या चेहऱ्यावर आशा चमकली. बाबा, हा खरा आहे? पण काका डोळे उघडून हळू आवाजात म्हणाले, नाही. का? सोनाली ओरडली. काका तिच्याकडे वळले. कारण त्या दिवशी मीही तिथे होतो. सोनाली थिजली. काका पुढे म्हणाले, आणि तुझ्या वडिलांनी असं काही सांगितलं नव्हतं? देवळात एकदम भयानक शांतता पसरली. आतून अचानक जोरात धडका बसायला लागल्या. आवाज आता रागाने ओरडत होता, तुम्ही मला थांबू शकत नाही. दरवाजा हालायला लागला. फटीतून काळा धूर वेगाने बाहेर येऊ लागला. काका जोरात ओरडले, सोनाली मागे हो. ते पुढे गेले आणि दरवाजावर हात ठेवला. आज संपवायचंय, कायमचं. ते पुटपुटले. बाबा, नको. सोनाली रडली. काका तिच्याकडे पाहतात. जर हा बाहेर आला तर कुणीच वाचणार नाही. आतून आवाज आता हसत होता, तू उशीर केलास. अचानक दरवाजा आतून फुटला. काळा धूर वेगाने बाहेर आला आणि थेट काकांवर झेपावला. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. सोनाली किंचाळली, बाबा. पण काही सेकंदांनी धूर नाहीसा झाला. काका तिथेच उभे होते, शांत. बाबा, तुम्ही आहात ना? सोनाली हळू आवाजात म्हणाली. काका हळूहळू तिच्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र ओळखीचं हसू होतं. सोनाली, ते म्हणाले, पण तो आवाज काकांचा नव्हता. तोच काळा खोल आवाज. आता मला कोण थांबवणार? सोनालीच्या हातातून दिवा खाली पडला. तुम्ही बाबा नाही. ती थरथरली. तो हसला, बरोबर, पण मी आता एकटा नाही. आणि तेवढ्यात देवळातून आतून एक हलका रडणारा आवाज आला. ताई. सोनालीने आत पाहिलं. त्या अंधाऱ्या खोलीत एक लहान मुलगा बसला होता. डोळ्यात भीती, चेहऱ्यावर अश्रू. मी अनिकेत, तो हळू आवाजात म्हणाला. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती समजून गेली. खरा अनिकेत अजूनही आत अडकलेला होता आणि भूत आता तिच्या वडिलांच्या रूपात बाहेर उभं होतं. काका नाही. ते तिच्याकडे चालत येऊ लागलं. चल सोनाली, तो हसत म्हणाला. आता आपण दोघं मिळून सगळं गाव बदलूया. देवळाच्या बाहेर जोरात वारा सुटला आणि त्या रात्रीनंतर देऊळवाडी गावात लोक म्हणतात, कधी कधी रात्री एक बाप आणि मुलगी हसत हसत फिरताना दिसतात, पण त्यांच्या सावल्या कधीच दिसत नाहीत.